सारे कोकण शिमगोत्सवात रंगून गेले असताना मंगळवारी सायंकाळी ऐतिहासिक राजापूर शहरात मानाचा होळीचा माड आणताना अक्रीत घडले। यावेळी घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू आहे। राजापूर शहर जसे ऐतिहासिक तसंच राजापूरचा शिमगोत्सव हाही शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला आणि ऐतिहासिक होय। राजापुरातील स्वयंपूश्री देव धूतपापेश्वर महाराजांची होळी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते। या होळीचे विशेष म्हणजे दर 5 वर्षांनी एकदाच ही होळी वाजत गाजत राजापूर शहरात येत असते। गेल्या वर्षी ही होळी 5 वर्षांनंतर शहरात वाजत गाजत आली होती, परंतु यावेळी ती आली हे विशेष। त्याचप्रमाणे येथील ग्रामदेवता श्री निनावी देवीची ही मानाची होळी राजापूर शहरात आली होती। यामुळे राजापूरच्या जवाहर चौकात अफाट जमाव जमला होता। यावेळी घडले ते काही अकल्पितच। जवाहर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। तेथे समोर राजापूर शहरातील ऐतिहासिक अशी जामा मशीद आहे। पारंपरिक रिवाजानुसार होळीचा माड या मशिदीच्या पहिल्या पायरीवर टेकवला जातो व त्यानंतर होळी मार्गस्थ होते। हा सोहळा पाहण्यासाठी काही मोजके मुस्लिम बांधव जामा मशिदीत उपस्थित होते। मशिदीसमोर होळी येताच हजारो भाविकांनी तो माड लीलया उचलला आणि जामा मशिदीच्या दिशेने वळवला, परंतु तो भला मोठा माड मशिदीच्या रस्त्याशेजारच्या पहिल्या पायरीला टेकण्याऐवजी सरकन वेगाने पुढे गेला। मशिदीला 4 ते 5 पायऱ्या आहेत, त्या पार करून हा माड पुढे गेला। त्यानंतर मशिदीला लोखंडी गेट आहे, त्या गेटला तो माड धडकला आणि त्याचे साखळदंड मोकळे होत गेट उघडले गेले आणि होळी बरीच आतमध्ये गेली। यावेळी हजारोंच्या जमावाचा उत्साहाचा फोर्सच इतका जोरदार होता की त्यामुळे अजस्त्र माड पुढे गेला असावा अशी या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू होती। ढकलता कामा नाही होता, आली रस्ते होळी आतमध्ये, उलटा ढकलायचा नव्हता गेट। होळी आली रस्ते आतमध्ये, रागाने येणार देव, देव आहे तो, आत येणार तो रागा। आम्ही नाही आणत आहे, गपरे गपरे गपरे, उलटा ढकलायची गरज नाही ना। दरम्यान होळी असल्याने शहरात काही घडू शकते, यामुळे मुस्लिम बांधवांनी दुपारीच पोलीस प्रशासनाकडे जामा मशिदीला सुरक्षा देण्याची मागणी केली होती, मात्र ते काही मिळाले नाही। प्रत्यक्ष घटनेवेळी हजारोंचा जमाव आणि मोजकेच पोलीस असे चित्र होते। होळीचा माड मशिदीचे गेट पार करून पुढे गेला तेव्हा जमाव उत्साहात होता। त्यामुळे सारा परिसर होळीच्या खणखणीत फाकांसह जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता।
या जवाहर चौकात राजापूरच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट जमीर खलफे आणि डॉक्टर खलफे यांचे निवासस्थान आहे। या नामवंत कुटुंबाचा होळीला मान असल्याने त्यांच्या परिवाराने 3 दिवस अगोदरच या होळीसाठी मानाचे वस्त्र आणि तबक दिले होते। अशा या ठिकाणी झालेल्या या घटनेचे वृत्त हा म्हणता अगदी दिल्लीपर्यंत धडकले आणि त्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरू झाली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।